समतेचा आधार नावाची कथा. ब्रिटिश राज्याच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा उठाव करणे ही काही साधी गोष्ट नव्हती. ते एक दाहक व्रत होते. सशस्त्र क्रांतिकार्याचे दाहक व्रत धारण करण्यासाठी तशीच पात्रता लागते. वीज काथ्याच्या दोरीतून नेता येत नाही. अग्नी कापडात बांधून नेणे शक्य आहे का? अशा दाहक गोष्टी वाहून नेण्याची क्षमता, शक्ती असावी लागते. क्रांतिकार्याच्या दाहक व्रताचे सावरकर हे एक प्रभावी वाहक होते, श्रेष्ठ नेते होते. याच कार्यासाठी त्यांना 2 जन्मठेपींची म्हणजे 50 वर्षाची शिक्षा झाली. त्यांना आपल्या देशापासून खूप दूर अंदमानात पाठविले. ज्या या भारतभूमीसाठी, आपल्या प्राणप्रिय मातृभूमीसाठी त्यांचे प्राण तळमळत होते, त्या भूमीपासून दूर, खूप दूर त्यांना नेऊन ठेवले. तरी तेथेही आपल्या देशाबद्दल, आपल्या समाजाबद्दल त्यांच्या मनात सतत विचार चालू असत. असा एकट्याने स्वतःशीच विचार करणे म्हणजे चिंतन. सावरकरांचे आपल्या समाजाबद्दल असे सारखे चिंतन चालू असे. पुढे त्यांना अंदमानातून मुक्त करून रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले. राजकारणात भाग घ्यावयाचा नाही, राजकीय भाषणे करावयाची नाहीत, परवानगीशिवाय रत्नागिरी बाहेर जायचे नाही, असे निर्बंध त्यांच्यावर होते. रत्नागिरीत ते आले आणि तेथे प्लेगची साथ सुरू झाली. म्हणून त्यांना रत्नागिरीपासून 4 मैल लांब असलेल्या शिरगावला हलवले. तेथे श्री दामले यांच्या घरात ते राहत. त्यांची खोली म्हणजे भात ठेवण्याचे छोटेसे कोठार, पूर्वेच्या बाजूला छोटीशी खिडकी, 6 फूट रुंद, 8 फूट लांब एवढीच. आत जाण्यासाठी जे दार होते ते 4 फूट उंचीचे. पण सावरकरांच्या मनात साऱ्या अडचणींवर मात करण्याची विलक्षण शक्ती होती. ते त्या दाराशी उभे राहिले. दारातूनच आत डोकावून मोठ्या आनंदाने म्हणाले, "वा, अंदमानापेक्षा कितीतरी चांगली, मोकळी व स्वतंत्र खोली आहे." त्यांचे हे बोलणे मोठ्या आश्चर्याने बाजूचे लोक ऐकत होते. अशा या छोट्याशा खोलीत सावरकर बसले होते, तरी त्यांचे मन साऱ्या देशभर प्रवास करीत होते. त्यांनी देशविषयक हजारो ग्रंथ वाचले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजसत्तेविरुद्ध लढा पुकारून त्यांनी क्रांतिकार्याला प्रारंभ केला. ते सारे त्यांना आठवले. त्यांच्या मनात आले, हे ब्रिटिशांचे राज्य आपल्या देशावर स्थापन कसे झाले? आपल्या देशात काय कमी होते? आपले तत्वज्ञान, आपली थोर परंपरा, पराक्रमी महापुरुष, आपली लोकसंख्या काय कमी होते की ज्यामुळे आपला पराभव झाला? हजारो मैल दुरून हे इंग्रज आले ते सुद्धा काही हजार. मग या काही हजारांनी हा कोट्यावधींचा देश जिंकला कसा? एवढी मोठी संख्या, एवढी मोठी भूमी, एवढी मोठी परंपरा आणि इतिहास. मग आपल्या देशाचा पराभव का झाला? क्षणभर त्यांचे मन सुन्न झाले. पुन्हा विचार सुरू झाले. हे ब्रिटिश तर आत्ता 100-150 वर्षापूर्वी आपल्या देशात आले. पण त्यापूर्वी 800 वर्षे मुसलमानांचे थैमान या देशात चालूच आहे. तो 800 वर्षांचा अत्याचारांचा, बलात्कारांचा, विध्वंसनाचा, मोडतोडीचा सारा इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. म्हणजे 1000 वर्षे हे पारतंत्र्य का? सारखा विचार. 1000 वर्षे पारतंत्र्य, पराभव, लाचारी का? याला काय इंग्रज जबाबदार? याला काय मुसलमान जबाबदार? ते तर आक्रमक नाही, याला आपण जबाबदार. आपल्यातील दोष, त्यामुळे पराभव. आपण म्हणजे आपला समाज. कोणता समाज? आपला हिंदू समाज. सावरकरांचे विचार एकदम शांत झाले. साऱ्या विचार मंथनाचे सार हातावरचा आवळा दिसावा तसे त्यांना स्पष्ट दिसू लागले. या साऱ्या पराभवाला हिंदूच कारण आहेत. हिंदू समाजातील दोष कारण आहेत. आपणच
आपल्या पायात घालून घेतलेल्या बेड्या हेच त्याचे कारण. या सर्व बेड्या आपणच विचाराने विवेकाने तोडल्या पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर वैचारिक आघात करावे लागतील. ठरले तर मग हेच कार्य आपण करू. आपणच आपल्या हाताने आपले सर्वांग जखडून टाकले आहे. हा पराक्रमी, हा गुणी, हा विशाल हृदयाचा हिंदू समाज स्वतःला विसरला आहे. त्याला जाणीव द्यावयाची, त्याचे दोष नाहीसे करावयाचे. सावरकर विचारामध्ये असे घडून गेले होते. समाजातील दोष काढून त्यात सर्व प्रकारची सुधारणा घडवून आणण्याचा हा विचार त्यांच्या मनात ठाम झाला. तेवढ्यात दार वाजले. दाराशी उभे होते शिरगावातले श्री महादेवराव गुरव. महादेवरावांच्या मनात सावरकरांबद्दल फार आदर. त्यांच्याकडे पाहून सावरकर म्हणाले, या, काय काम आहे? महादेवरावांनी स्वतःची ओळख करून दिली. मी या गावचा गुरव. येथे जुने हनुमान मंदिर आहे. खूप पडझड झाली होती म्हणून गावकऱ्यांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. आता नवीन मंदिर बांधून झाले आहे. त्यांना थांबवून सावरकर म्हणाले, मंदिर कुठे आहे? नदीच्या पलीकडे. बर, पुढे? 2 दिवसांपूर्वी राम जन्म झाला. आता 2 दिवसांनी हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या दिवशीच हनुमानाच्या मूर्तीची मिरवणूक काढून स्थापना करावी असे आम्ही ठरवले आहे. आपण या मिरवणुकीला व उत्सवाला यावे म्हणून आमंत्रण देण्याकरिता आलो आहे. गुरव थांबले. थोडा वेळ तसाच गेला. मग सावरकर म्हणाले, संध्याकाळी मंदिर पाहायला जाऊ, मग ठरवू. महादेवराव नमस्कार करून निघून गेले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी महादेवराव आले. दामल्यांच्या 2 मुलांना बरोबर घेऊन सावरकर बाहेर पडले. थोड्याच वेळात नदी ओलांडून ते मंदिराच्या स्थानी आले. मंदिर टुमदार होते. मंदिराच्या पिछाडीला मोठी टेकडी होती. मंदिराच्या डाव्या बाजूला टेकडीच्या पायथ्याशी 40-50 झोपड्या होत्या. सावरकरांचे लक्ष तिकडे गेले. त्यांनी विचारले, ही वस्ती कोणती? महादेवराव अडखळले. मग म्हणाले, हा राजवाडा. येथे अस्पृश्य लोक राहतात. त्यांचे बोलणे ऐकून सावरकर गंभीर झाले. मंदिरासभोवतीच्या मोकळ्या जागेत ते बसले. त्यांचे मन काल झालेल्या विचारांशी जुळले. काही वेळ तसाच गेला. हा क्रांतिकारकांचा मुकुटमणी, हा दाहक हृदयाचा देशभक्त अत्यंत मृदू शब्दात बोलू लागला. महादेवराव, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी मिरवणुकीला आणि उत्सवालाही येईल. पण मला सांगा, हा उत्सव गावकऱ्यांचा आहे ना? सर्व गावकऱ्यांचा आहे ना? गावातील सर्वांना तुम्ही आमंत्रण दिले आहे ना? गुरुवांनी होकारार्थी मान हलवली. सावरकर पुन्हा बोलू लागले, हनुमान, मारुती हा आपल्या सर्वांचा देव. आपला म्हणजे आपल्या हिंदू लोकांचा, बरोबर ना? पुन्हा महादेवरावांनी होय म्हटले. मग सर्व हिंदूंना आमंत्रण दिले ना? महादेवरावांनी काही उत्तर दिले नाही. मग मंदिरापलीकडील वस्तीकडे हात करून सावरकर म्हणाले, हे आपलेच बांधव ना? हिंदूच ना? आपण त्यांना अस्पृश्य म्हणतो, पण खरे म्हणजे तेही या हनुमानाचेच भक्त ना? मग त्यांना आमंत्रण दिले का? सावरकरांच्या बोलण्यातील मृदुता लोप पावत चालली. त्याला कणवेची, वेदनेची धार चढली. या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हिंदू बांधवांना बोलावले आहे का? सावरकरांचा प्रश्न महादेवरावांच्या मनी घुसला. नाही. त्यांनी मान हलवली. महादेवराव, जे आपल्या देवाला मानित नाहीत, जे आपल्या मंदिराचा, देवदेवतांचा विध्वंस करतात, त्यांना आपण घरात घेतो. ते जवळ आले तर आपल्याला चालते. मग रामाला देव मानणारे, महादेवाला नमस्कार करणारे हे आपल्याच हाडामासाचे हे बांधव आपण दूर का ठेवतो? सावरकर थांबले. महादेवराव अर्जवी स्वरात म्हणाले, तात्या, तुम्ही म्हणता ते योग्यच, पण गावच्या लोकांना पटले पाहिजे ना? त्यांची संमती ऐकून सावरकरांना फार बरे वाटले. एकदम ते म्हणाले, म्हणजे महादेवराव, तुम्हाला हे मान्य आहे तर बोला. तुम्ही कबूल आहात ना? शेजारी बसलेल्या दामल्यांच्या मुलांना ते म्हणाले, काय रे, तुम्हाला बरोबर वाटते ना? सर्वांनी होकार दिला.
तसे उत्साहाने सावरकर म्हणाले, तर गावकऱ्यांना मी अनुकूल करून घेईन. मोठ्या आनंदाने सर्वजण उठले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सावरकरांचे एकच काम चालू होते. घराघरात जाऊन ते भेटत होते. ब्रिटिश राजसत्तेला धाक घालणारा हा महापुरुष दारोदार फिरत होता. मोठ्या अर्जवी पद्धतीने, मोठ्या समजुतीने बोलत एकेकाला सावरकर तयार करीत होते. दुपारी काही तरुणांना त्यांनी एकत्र केले. ते सारे अनुकूल झाले. दामले बंधूंची त्यांना फार मदत झाली. ही शाळकरी पोरे तात्या सांगतील ते काम मोठ्या उत्साहाने करीत होती. उद्या हनुमान जयंती. सायंकाळी महादेवरावांना बरोबर घेऊन सावरकर स्वतः अस्पृश्य वस्तीत गेले. घराघरात जाऊन त्यांनी निरोप दिले. गौरव आपल्या दारी आल्याचा सर्वांना अचंबा वाटत होता. रात्री सावरकर एकटेच बसले होते. उद्याचा उत्सव सर्व हिंदू स्पृश्य भावना विसरून देवभक्त म्हणून एकत्र येणार. त्यांचे मन नुसते भरून आले. अंतःकरण हेलावले. समोरचे खोके त्यांनी पुढ्यात ओढले. त्यावर पाट ठेवला. कागद घेतला. सावरकरांना काव्य स्फुरू लागले. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला, चला तया वंदू. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकलांना, ही एकची आई हिंदू जाती आव्हासी, तिला वंदू. एकामागून एक विचार येत होते. आपल्या सर्वांचे या देशावर प्रेम. आपणा सर्वांचा हाच छंद. आपला धर्म एक. आपली ही हिंदू जातीची गंगा. आपण सारे तिचे बिंदू. आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. रघुवीर रामचंद्राचा जो भक्त, गोविंद पदांबुजी जो जो अनुरक्त, गीतेसी गाऊनी पूजी भगवंत, तो हिंदू धर्म नौकेत बसूनिया तरतो भवसिंधू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. शेवटी सावरकरांनी म्हटले, आपण एकमेकांचे दोष नाहीसे करू. एकमेकांचा द्वेष करणाऱ्या रूढी सोडून देऊ. सर्व अपराध विसरून प्रेमाने एकमेकांचे जवळ येऊ. एकमेकांना प्रेमाने सांधू. तुम्ही आम्ही सकळ हिंदू बंधू बंधू. झाले. काव्य पूर्ण झाले. सावरकरांनी दामले बंधूंना बोलावले. त्यांच्याकडून ते चालीवर ठेक्यावर नीट म्हणवून घेतले. हनुमान जयंतीचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच सारे एकत्र झाले. हनुमान जयंतीचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच सारे एकत्र आले. तरुण व लहान मुलांचा उत्साह ओसंडत होता. टाळ मृदंग वाजत होते. लेझीमचा ताफा तयार झाला. गावातील अस्पृश्य बांधवही आले होते. सर्व जणांना सावरकरांनी बसण्यास सांगितले, पण अस्पृश्य बांधव जरा बाजूला बसले. सावरकरांच्या ते लक्षात आले. त्यांनी दामले बंधूंना खूण केली. ते व त्यांचे मित्र यांनी गाणे सांगायला सुरुवात केली. मागून सारेजण म्हणू लागले, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. गाण्याला रंग भरला आणि मनात तरंग उठले. विचार स्फुरले. जागृती आली. आपण सर्व हिंदू आहोत, बंधू आहोत. गाणे संपले. गाणे ऐकून सारे गाव तेथे आले. सावरकर उभे राहिले. अस्पृश्यतेची वेदना त्यांच्या मनी भरून आली होती. अस्पृश्यतेची रूढी कशी अमानुष आहे. आपण आपल्या देशाचे व समाजाचे त्यामुळे किती नुकसान केले आहे, यासंबंधी अनेक ऐतिहासिक उदाहरणे त्यांनी दिली. पोटनिवडणुकीने येणारा त्यांचा प्रत्येक शब्द पोटतिडकीने येणारा त्यांचा प्रत्येक शब्द श्रोत्यांवर परिणाम करीत होता. वेदना आणि करुणा यांबरोबर दोष काढून टाकले पाहिजेत, हे आवाहन सर्वांपर्यंत नीट पोहोचले. शेवटी सावरकर कळवळून म्हणाले, बोला. हनुमंताचे भक्त असणारे आपण ज्यांना अस्पृश्य समजतो, हे आपले हिंदू बांधव, यांना आपण बरोबर घेणार ना? सर्वजण मिळून मिरवणूक काढायची ना? उत्स्फूर्तपणे सर्वजण म्हणाले, हो, मिरवणूक सर्वांनी मिळून काढायची.
मोठ्या उत्साहात आनंदात हनुमानाची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. तुतारी वाजू लागली, टाळ मृदुंगांनी ताल धरला, लेझिमचा ताफा घुमू लागला, गुलाल उधळला गेला. बोल बजरंग बली की जय चा जयघोष झाला. हातात हात घालून सारे हिंदू चालू लागले. कोणी स्पृश्य नाही, कोणी अस्पृश्य नाही. मिरवणूक पाहण्यासाठी दारादारात महिला उभ्या होत्या. सारा गाव एक ऐतिहासिक सोहळा पाहत होता. तेवढ्यात एक बलदंड तरुणाने घोषणा दिली, हिंदू धर्म की, आणि सारा जनसमुदाय एकमुखाने म्हणाला, जय. सावरकर सारे पाहत होते. त्यांची नजर दूरवर स्थिरावली होती. सर्व भेदभावांना गाडून साऱ्या सामाजिक दोषांतून मुक्त झालेला, समानतेच्या आधारावर उभा राहिलेला, भविष्यातील एकरस शक्तिसंपन्न हिंदू समाज त्यांना दिसत होता. देशाच्या पारतंत्र्याला मूळ कारण असलेल्या हिंदू समाजाने स्वतः घालून घेतलेल्या त्या रूढींच्या बेड्यांवर घणाघाती घालण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने, नव्या विश्वासाने सावरकर सिद्ध झाले. मनोमनी ते हनुमंताला म्हणाले, मारुतीराया, प्रबल शक्तिसंपन्न हिंदू समाज उभा करण्यासाठी मला बुद्धी दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. ही कथा आहे 1925 सालची. कथा समाप्त.